This topic is how load balancing ratio method works in F5 LTM. सगळ्यात पहिलं आपण पूलमध्ये येऊया. आता आपल्याकडे जे क्लायंट्स आहेत ते HTTP ची सर्व्हिस ॲक्सेस करणार आहेत. त्यासाठी आपल्याला HTTP च्या पूलमध्ये यावं लागेल. मेंबर्स, जी लोड बॅलन्सिंग मेथड आहे ते आपल्याला चेंज करायचे आहे रेशिओमध्ये. तुम्ही पाहू शकता इथे आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक आहे रेशिओ मेंबर आणि दुसरा आहे रेशिओ नोड. तर यामध्ये फरक काय? आतापर्यंत तुम्हाला हे कळलंय की रेशिओमध्ये आपण सर्व्हरचं वेटेज चेंज करतो. जर तुम्ही रेशिओ मेंबर सिलेक्ट केलं, फॉर एक्झाम्पल आपण इथे रेशिओ मेंबर सिलेक्ट करूया, तर तुम्हाला सर्व्हरचं वेटेज पूल सेक्शनमधून चेंज करावं लागेल. आपण आता पूलमध्ये आहोत आणि तुम्हाला इथूनच या सर्व्हरचं वेटेज चेंज करावं लागेल. पण जर तुम्हाला रेशिओ नोड यूज करायचा असेल, फॉर एक्झाम्पल मी सिलेक्ट केला, तर मी इथून सर्व्हरचं वेटेज चेंज करून काम होणार नाही. तुम्हाला नोड सेक्शनमध्ये यावं लागेल, नोड, आणि इथून सर्व्हरचं वेटेज चेंज करावं लागेल. फॉर एक्झाम्पल मी एखादा सर्व्हर सिलेक्ट करतो आणि इथे जर मला रेशिओचा ऑप्शन दिसतोय तिथून मी रेशिओ चेंज करू शकतो. मे बी तुम्हाला परत प्रश्न पडला असेल की आपण अल्टिमेटली सर्व्हरचंच वेटेज चेंज करतोय, मग हे दोन ऑप्शन्स का दिलेत? एकदा पूलमधून चेंज करायचं आणि एकदा नोडमधून चेंज करायचं. एक्झॅक्टली याची गरज तरी काय? तर त्याचं रिझन असं आहे, जेव्हा तुम्ही पूलमधून सर्व्हरचं वेटेज चेंज करता ते फक्त त्या पूलपुरतं मर्यादित असणार आहे. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल जर मी माझ्या पूलमध्ये येतोय, HTTP राऊंड रॉबिन, मी रेशिओ मेंबर सिलेक्ट करतो. सर्व्हर 1चं वेटेज आपण चेंज करूया 3. अपडेट. म्हणजे या HTTP पूलमधला जो सर्व्हर आहे, सर्व्हर 1, तो 3 पट जास्त रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणार आहे कम्पेअर टू सर्व्हर 2 आणि 3. पण जर मी हाच सर्व्हर 1 दुसऱ्या पूलमध्ये वापरून जर त्याला 10चं वेटेज असाइन केलं, तर तो त्या पूलमध्ये असणाऱ्या बाकी सर्व्हरपेक्षा 10 पटीने जास्त रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करेल. म्हणजेच हा सेम सर्व्हर ज्या पूलमध्ये कॉल आउट केला आहे त्याच पूलपुरता मर्यादित राहणार आहे. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण याच मेथडचा वापर करतो. पण जेव्हा तुम्ही रेशिओ नोडचं ऑप्शन सिलेक्ट करता आणि नोडमधून रेशिओज चेंज करता, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता नोड सेक्शनमध्ये गेला, सर्व्हर 3चं वेटेज आपण चेंज करूया 10. अपडेट. तर हा सर्व्हर ज्या पूलमध्ये ॲड केला आहे त्या पूलमध्ये तो 10 टाइम्स जास्त रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करेल. आपण एका डायग्रामच्या मदतीने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. फॉर एक्झाम्पल हा आपला F5 आहे आणि हे माझ्याकडे 3 सर्व्हर्स आहेत. सर्व्हर 1, सर्व्हर 2, सर्व्हर 3, आणि माझ्याकडे 2 पूल्स आहेत. एक पूल आहे HTTPचा आणि दुसरा आहे HTTPSचा. आता जेव्हा मी रेशिओ मेंबरबद्दल बोलतो, या केसमध्ये जर मी या पूलमध्ये एका सर्व्हरसाठी 5चा रेशिओ असाइन केला, तर तो फक्त याच पूलमध्ये 5 पटीने जास्त काम करेल या सर्व्हर 2 आणि सर्व्हर 3 पेक्षा. मी याला 5चा वेटेज असाइन केला. ओके. पण जर मी HTTPS पूलमध्ये गेलो आणि त्या पूलमध्ये जर मी त्याच सर्व्हर 1ला 10चा रेशिओ असाइन केला, तर तो या पूलसाठी 10 पटीने जास्त काम करेल सर्व्हर 1 आणि सर्व्हर 3 पेक्षा. म्हणजे रेशिओ मेंबरमध्ये तुम्ही जे कॉन्फिगरेशन त्या पुलासाठी करताय ते कॉन्फिगरेशन फक्त त्या पुलापर्यंतच मर्यादित राहतं. पण समजा जर तुम्ही रेशिओ नोड ऑप्शन सिलेक्ट केला आणि या केसमध्ये जर तुम्ही सर्व्हर 1ला 20चा रेशिओ असाइन केला, तर हा सर्व्हर 1 या पूलमध्ये सुद्धा आहे आणि HTTPS मध्ये सुद्धा आहे. तो या दोन्ही पूलमध्ये 20 पटीने जास्त काम करेल बाकी कम्पॅरेटिव्हली सर्व्हर 2 आणि 3 पेक्षा. जेव्हा तुम्ही नोडमधून एखादं कॉन्फिगरेशन अप्लाय करता आणि रेशिओ नोड हे ऑप्शन सिलेक्ट करता, अशा वेळेला तो सर्व्हर ज्या पूलमध्ये कॉल आउट केला आहे तो सगळीकडे त्याच लेवलने काम करतो.
म्हणजे मी फक्त नोडमध्ये जाऊन सर्व्हर 1ला 20चा रेशो असाइन केला. अशा वेळेला हा सर्व्हर ज्या ज्या पूलमध्ये कॉल आउट केला आहे, फॉर एक्झाम्पल मी HTTP मध्ये हा सर्व्हर कॉल आउट केला आहे आणि HTTPS मध्ये सुद्धा हा सेम सर्व्हर आहे, तर या दोन्ही सर्व्हरमध्ये तो 20 पटीने जास्त काम करणार. आणि पूलसाठी जेव्हा आपण रेशो मेंबरसाठी बोलतो त्यावेळेला तो फक्त त्या पूल पुरताच मर्यादित राहतो. तर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण रेशो मेंबरच वापरणार आहे. का? कारण की रेशो मेंबर आपल्याला जास्त फ्लेक्झिबिलिटी देतो. मला गरजेचं वाटत नाही की माझा एकच सर्व्हर प्रत्येक पूलमध्ये 20 पटीने जास्त काम करावं. मला काय हवं असणार आहे की या पूलमध्ये तो 10 पटीने जास्त काम करेल, तो सर्व्हर दुसऱ्या पूलमध्ये 5 पटीने काम करेल. अशा प्रकारची आपली नेटवर्कची रिक्वायरमेंट असते. तर या केसमध्ये रेशो मेंबर आपण बऱ्यापैकी यूज करणार आहे. पण आपल्याकडे ऑप्शन आहे रेशो नोडने कन्फिगर करण्याचा सुद्धा. तर आय होप तुम्हाला या दोघांमधला फरक समजला असेल. आता आपण प्रॅक्टिकली प्रूव्ह करूया. सगळ्यात पहिलं आपण आपलं कॉन्फिगरेशन एकदा चेकआउट करून घेऊया. मेंबर्स. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही रेशो मेंबर वापरता तेव्हा तुम्हाला इथून रेशो मेंबर सिलेक्ट करून इथून अपडेट करायचं आहे. तेव्हा जाऊन हे जे कॉन्फिगरेशन आहे ते इफेक्टिव्ह होईल. जेव्हा तुम्ही रेशो नोड सिलेक्ट करता तेव्हा इथून केलेलं कॉन्फिगरेशन इग्नोर केलं जातं. तुम्हाला जे तुम्ही नोडमध्ये कॉन्फिगरेशन केलेलं आहे, जे तुम्ही नोड सेक्शनमध्ये सर्व्हरचा रेशो चेंज केला आहे, तेच फक्त ग्राह्य धरलं जातं. मी आता रेशो मेंबर चेक करत आहे, तर आपण रेशो मेंबर इथून चेकआउट करूया. तर सगळ्यात पहिला आपण सर्व्हर 1ला 3चा रेशो असाइन केला आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट मिळतो का नाही ते पाहूया. त्यासाठी स्टॅटिस्टिक्समध्ये जाऊन मला पहिल्यांदा रिसेट करावं लागेल स्टॅटिस्टिक्स. ओके, आपले क्लायंट ॲक्सेस करूया. आपण कुकीज डिलीट करूया, जेणेकरून जे कनेक्शन रेज होणार आहे ते न्यू कनेक्शन रेज होईल. कमांड शिफ्ट डिलीट, कंट्रोल शिफ्ट डिलीट. आपण एक काम करू शकतो, आपण हे तिन्ही टॅब ओपन करून हे तिघांमधून कनेक्शन रेज करूया. ओके, आपण जो वेब कॉल आउट करणार आहे तो आहे 50.1.1.1 विथ द हेल्प ऑफ HTTP. ह्या आपल्या वेबसाईटचा पासवर्ड आपण सेट केला होता, युजर नेम पासवर्ड. ओके, तिघांमध्ये अजून एकदा कनेक्शन रेज करूया. इथे सर्व्हर 1 झाला होता, इथे सर्व्हर 2 आहे, इथे सुद्धा सर्व्हर 2 आहे. अशा प्रकारे आपण 2-3 सेशन करूया, जेणेकरून इनफ डेटा आपल्याकडे जमा होईल. ठीक आहे, स्टॅटिस्टिक्स चेक करून बघूया काय डेटा जमा झाला आहे. रिफ्रेश. परफेक्ट. तुम्ही पाहू शकता हा आपला स्टॅटिस्टिक्स आहे आणि ही कनेक्शनची रिक्वेस्ट आहे. आता टोटल कनेक्शन 30 रेज झाल्या होत्या. सर्व्हर 1ला 18 कनेक्शन्स गेले आहेत, सर्व्हर 2ला 6 कनेक्शन आणि सर्व्हर 3ला 6 कनेक्शन. याचा अर्थ सर्व्हर 1 हा 3 पटीने जास्त रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतोय सर्व्हर 2 आणि सर्व्हर 3 पेक्षा. जर तुम्ही आपला पूलमध्ये जाऊन चेकआउट केलं, एक मिनिट, HTTPचा पूल मेंबर्स, जर तुम्ही आपला रेशो चेक केला तर तुम्हाला कळेल की सर्व्हर 1ला आपण 3 पटीने जास्त रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करण्यासाठी कॉन्फिगर केलेला आहे, म्हणजेच 3चा रेशो दिला आहे. म्हणजे आपल्याला जे स्टॅटिस्टिक्स भेटत आहे ते परफेक्ट भेटत आहे. आता आपण रेशो नोडचा वापर करून चेकआउट करूया. रेशो नोड अपडेट. नोड आपण ऑलरेडी कॉन्फिगर केला आहे. एक लक्षात ठेवा तुम्ही, जेव्हा मी नोडच्या थ्रू मला रिझल्ट हवा असतो, म्हणजे या केसमध्ये माझा सर्व्हर 1 हा रेशो 1 वरती सेट आहे, सर्व्हर 2 हा सुद्धा रेशो 1 वरती सेट आहे, सर्व्हर 3
हा रेशो 10 वरती. आपल्याला 10 वरती थोडं जास्त अवघड होऊन जाईल चेक करायला. आपण 5 ठेवूया. अपडेट. ओके. जेव्हा मला रिझल्ट हा नोडच्या थ्रू पाहिजे असेल त्यावेळेला मला जी लोड बॅलन्सिंगची मेथड आहे ती रेशो नोड ठेवावी लागेल. त्याशिवाय आपला जो रिझल्ट आहे तो इफेक्टिव्ह नाही होणार. आता तुम्ही पाहू शकता आपण नोड ऑलरेडी कॉन्फिगर केलं होतं, पण रेशो मेंबर सिलेक्ट असल्यामुळे रेशो नोडमधलं कॉन्फिगरेशन टोटली इग्नोर झालं. पण आता आपण रेशो नोड केलेला आहे तेव्हा इथे आपलं काहीही कॉन्फिगरेशन असू द्या हे इग्नोर होणार आहे. तुम्हाला मी प्रॅक्टिकली प्रूव्ह सुद्धा करून दाखवतो. आता हे अपडेट करूया एकदा. हे ॲक्च्युली रेशो मेंबरचं कॉन्फिगरेशन आहे, ज्यामध्ये आपण सर्व्हर 1ला 3 साठी कॉन्फिगर केलं होतं, पण हे टोटली इग्नोर होणार आहे. आणि आपल्याला जो सर्व्हर 3 आहे तो 5 पटीने जास्त रिक्वेस्ट घेताना दिसेल. त्याच्या आधी आपल्याला स्टॅटिस्टिक्स रिसेट करावे लागतील. आपण आपल्या क्लायंटमध्ये जाऊन एकदा परत कंट्रोल शिफ्ट डिलीट सगळा डेटा रिसेट करूया. ओके. HTTP 50.1.1 एक मिनिट. मला वाटतं आपण जवळपास 5 राऊंड कंप्लीट केलेले आहेत. आता स्टॅटिस्टिक्समध्ये इनफ डेटा अवेलेबल झाला असेल. रिफ्रेश. परफेक्ट. तुम्ही पाहू शकता सर्व्हर 1 आणि सर्व्हर 2ला 6 रिक्वेस्ट भेटल्यात प्रत्येकी. सर्व्हर 3ला 30 रिक्वेस्ट भेटल्यात. 6 5 30 म्हणजे टोटल 5 पटीने सर्व्हर 3 हा जास्त रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतोय सर्व्हर 1 आणि सर्व्हर 2 पेक्षा. म्हणजेच आपलं जे कॉन्फिगरेशन आहे रेशो नोड आणि रेशो मेंबर हे तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. आता आपण मूव्ह ऑन करूया दुसऱ्या मेथडकडे.